अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा आज अहवाल येणार। डीजीसीएनं केलेल्या चौकशीचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता। अहवालामध्ये येत नसल्यानं काल रोहित पवारांनी केली होती टीका। राज्यसभेच्या उमेदवारीवरून ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती। प्रियंका चतुर्वेदींसह राजन विचारे, अंबादास दानवे मैदानात। विनायक राऊत, चंद्रकांत खैरे सुद्धा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या दौऱ्यावर। विश्व मराठी संमेलनाला राहणार उपस्थित। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणार संमेलनाचं उद्घाटन। रोहित पवार आज राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीच्या दौऱ्यावर। राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगानं वरिष्ठांची भेट घेण्याची शक्यता। आता झेडपी आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा स्वीकृत सदस्य असणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब। झेडपीमध्ये सदस्य संख्येच्या 10% सदस्य निवडता येणार। आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 5वा दिवस। आज अंधेरी सबवेबाबत लक्षवेधी मांडली जाणार। शिवसेनेचे अंधेरीचे आमदार मूर्ची पटेल लक्षवेधी मांडणार। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी 1 कोटींचं घड्याळ घातल्याची चर्चा। ते घड्याळ 1 कोटींचं नाही, अफवा पसरून बदनामीचा प्रयत्न रितू तावडेंनी केलं स्पष्ट। नागपुरात 12वीचे 2 नाही तर 3 पेपर फुटले। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राचाही आणि गणिताचाही पेपर फुटला। ताब्यामध्ये घेतलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक बाब आली समोर। मालेगाव महानगरपालिकेमध्ये नमाज पठणाच्या प्रकरणी विद्युत विभागातील अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन। नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाली कारवाई। चिकन खाण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची हत्या। अमरावतीच्या भातकुली इथली धक्कादायक घटना। मावस भावानेच केली मावस भावाची हत्या, आरोपीला अटक। येवल्याच्या रायते इथं प्लायवूड कंपनीला भीषण आग। कंपनीमध्ये 30 ते 40 कामगार अडकले होते। स्थानिकांच्या मदतीने मजुरांना बाहेर काढण्यात यश। होळीसाठी एसटीच्या 83 विशेष बसेस। सर्वच्या सर्व 83 बसेस फुल। 27 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान एसटीच्या विशेष फेऱ्या। संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह। मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल। द केरला स्टोरी 2 वर केरळ उच्च न्यायालयाची बंदी। चित्रपटानं पुन्हा पुनरावलोकन करण्याचे सेन्सॉर बोर्डाला निर्देश। आज प्रदर्शित होणार होता द केरला स्टोरी 2। दक्षिण आफ्रिकेनं उडवला विंडीजचा धुव्वा। टीम इंडियाच्या सेमीच्या आशा पल्लवीत। भारतानं 72 धावांनी झिम्बाब्वेला चारली धूळ। सेमीसाठी टीम इंडियाचा आव्हान कायम। आज लंकेमध्ये इंग्लंड न्यूझीलंड आमने सामने। किवीजसाठी करो वा मरोची स्थिती।